नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 मार्च 2024 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये समृद्धी महामार्ग, खेलो इंडिया युवा खेळ 2023, युनिफाईड पेमेंट इंटरफेस ज्याला की आपण UPI म्हणतो, ऑपरेशन ब्लॅक गोल्ड, पॅरिस ऑलिम्पिक, विद्युत 2024 अहवाल, नागेश ट्रॉफी, समान नागरी संहिता, पहिली मानवी DNA बँक यावर आधारित ज्या काही आपल्या करंट अफेअर रिलेटेड न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती लोकसत्ता न्यूजपेपर पासून आहे। या ठिकाणी न्यूज अशी आहे, समृद्धीवरील पुलाला भगदाड, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली। ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग आता वाहतुकीला सुरुवात झाली आहे, परंतु त्याच ठिकाणी समृद्धी महामार्गाचा जो काही पूल आहे त्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या पुलाला जे काही भगदाड पडले आहे यावरून जो काही कामाचा दर्जा आहे किंवा कामाची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी कशा प्रकारची आहे यावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसत आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु समृद्धी महामार्गावर आधारित क्वेश्चन इन फ्युचरमध्ये विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्हे व किती तालुक्यांना जोडतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A 10 जिल्हे 26 तालुके, पर्याय B 10 जिल्हे 20 तालुके, पर्याय C 8 जिल्हे 26 तालुके आणि पर्याय शेवटचा आपल्याकडे D आहे मित्रांनो 10 जिल्हे 10 तालुके। मित्रांनो तुम्हाला माहित असेल अलीकडे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे। समृद्धी महामार्गाची काही एकूण लांबी आहे ती 701 किलोमीटर राहणार आहे आणि समृद्धी महामार्ग हा भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या दोन शहरांना या ठिकाणी जोडण्याचं कार्य करत आहे। अशा प्रकारे जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय A, समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्हे आणि 26 तालुक्यांना या ठिकाणी जोडण्याचं कार्य करतो। प्रश्न क्रमांक 1 पर्याय A हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो प्रश्न क्रमांक 2 आहे तो पाहूया, खेलो इंडिया युवा खेळ 2023 पदतालिकेत कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A महाराष्ट्र, B गुजरात, C उत्तर प्रदेश, D तमिळनाडू। तर खेलो इंडिया युवा खेळ 2023 या स्पर्धामध्ये महाराष्ट्र राज्याने पद तालिकेमध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी पटकावला आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 3, अलीकडे युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता बनला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A जर्मनी, B इटली, C फ्रान्स आणि शेवटचा पर्याय D स्पेन। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी पेमेंट सिस्टीम आहे तो स्वीकारणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश या ठिकाणी ठरला आहे। जे काही आपण फोन पे, गुगल पे करतो त्यासाठी आवश्यक असणारे जे काही इंटरफेस आहे किंवा जो काही मध्यम मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्याचं कार्य युनिफाईड पेमेंट सर्व्हिस याकडून केलं जात आहे। तर या ठिकाणी जगामध्ये भारताची ही जी युनिफाईड UPI पेमेंट प्रणाली आहे ती खूपच प्रसिद्ध आहे आणि याचाच अवलंब आता युरोपियन देश फ्रान्सने केला आहे। प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 4, ऑपरेशन ब्लॅक गोल्ड नुकतेच बातम्यांमध्ये दिसले ते कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पहिला पर्याय A आहे कच्च्या तेलाची तस्करी, B सोन्याची तस्करी, C काळ्या पैशाची तस्करी आणि शेवटचा पर्याय D अंमली पदार्थांची तस्करी। तर अलीकडेच बातम्यांमध्ये असणारे ऑपरेशन ब्लॅक गोल्ड हे सोन्याच्या तस्करी संदर्भात आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। प्रश्न क्रमांक 4 चे आपले योग्य उत्तर आहे पर्याय B। पाहूया प्रश्न क्रमांक 5, 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली, अशा
प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए सायना नेहवाल, बी नीरज चोप्रा, सी अभिनव बिंद्रा आणि डी PV सिंधू। तर 2024 साली ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। सायना नेहवाल ही प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू आहे। नीरज चोप्रा ज्याने की भारताला मागच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून दिले होते। अभिनव बिंद्रा हा तो खेळाडू आहे ज्याने भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले होते आणि अभिनव बिंद्रा हा नेमबाजी या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे। PV सिंधू ही बॅडमिंटन खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते। हे जे खेळाडू आहे आणि त्यांचे खेळ यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6। अलीकडेच बातम्यात पाहिलेल्या विद्युत 2024 अहवाल कोणत्या संघटनेने प्रसिद्ध केला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, बी आंतरराष्ट्रीय विकास संघटना, सी आर्थिक विकास संघटना आणि शेवटचा पर्याय डी जागतिक बँक। तर अलीकडेच बातमीमध्ये जो विद्युत 2024 हा जो अहवाल आहे तो अहवाल प्रसिद्ध करण्याचं कार्य आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने केले आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 6चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 7। पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये अंधांसाठी नागेश ट्रॉफी कोणत्या राज्याने सुरू केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए महाराष्ट्र, बी केरळ, सी कर्नाटक आणि शेवटचा पर्याय डी गुजरात। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पुरुषांचे T20 क्रीडा प्रकार ज्यामध्ये अंधांसाठी नागेश ट्रॉफी नावाची काही ट्रॉफी आहे ती कर्नाटक राज्याकडून सुरू करण्यात आली आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 7चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न। पाहूया प्रश्न क्रमांक 8। कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता UCC अहवालाला मंजुरी दिली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए राजस्थान, बी उत्तर प्रदेश, सी उत्तराखंड आणि शेवटचा पर्याय डी हिमाचल प्रदेश। तर अलीकडेच उत्तराखंड या राज्याने समान नागरी संहिता या संबंधित जो काही अहवाल आहे त्या अहवालाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी स्टार करायचा आहे, आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा तो पॉइंट आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न। मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत कोणत्या संस्थेने उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक सुरू केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए बनारस हिंदू विद्यापीठ, पर्याय बी IIT कानपूर, पर्याय सी दिल्ली विद्यापीठ आणि शेवटचा पर्याय या ठिकाणी आपल्या समोर आहे IIT दिल्ली। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मेक इन इंडिया या उपक्रमाच्या अंतर्गत उत्तर भारतातील पहिली मानवीय DNA बँक या ठिकाणी बनारस हिंदू विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 9चे आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 3 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आमच्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्येही कळवा आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। विशेष बाब म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतात, ज्याविषयी आपल्याला वेळोवेळी माहिती असणं गरजेचं असतं, त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।